सातारा जिल्ह्यातील कोयना धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरी गावामध्ये सापडलेलं 45 किलो ड्रग्ज आणि त्याची 115 कोटींची किंमत, त्यात झालेली मुंबई पोलिसांची कारवाई आणि या कारवाईनंतर निर्माण झालेले प्रश्न या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे की हे जे ड्रग्ज आहे 45 किलो हे नेमकं कुठून आलं होतं, त्याचा नेमका मालक कोण आहे, याचा तपास लागला का, लागणार का, याचा करता करविता कोण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही, म्हणजे आपण आहे असं आत्ता म्हणत नाहीये. ज्या शेडमध्ये हे ड्रग्ज पकडलं गेलं तिथला जो गोविंद शिनकर आहे त्याचे आणि प्रकाश शिंदे यांचे अजून तरी संबंध निदर्शनास आलेले नाही, त्यामुळे थेट आरोप आपण आत्ता करत नाहीये. तर गोविंद शिनकर याच्यावर काय कारवाई होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शेडमध्ये जे 3 जण राहत होते ते मूळचे आसामचे रहिवासी होते की बांगलादेशमधून भारतात आले होते, असे काही प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. सातारा जिल्ह्यातील सावरी गावाचा आपण जो उल्लेख केला आहे त्या कारवाई संदर्भामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज काही सवाल सरकारला उपस्थित केलेले आहे. त्या अनुषंगाने आपण आधीच सांगितल्याप्रमाणे आत्ता तरी थेट आरोप कुणावर करणार नाही, परंतु हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांनी का दडवली हा सुषमा अंधारे यांचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. त्या पुढे येण्यापूर्वी त्यांनी सावरी गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी अनेक कागदपत्र जमा केली आणि या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी थेट सरकारला आव्हान केलेलं आहे. खरं म्हणजे या कारवाईला सुरुवात झाली होती ती मुंबईतील मुलुंडपासून. याचे धागेदोरे नंतर पुण्यामध्ये आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यामध्ये पण पोहोचले होते. तर असं हे सगळं व्यापक असलेलं प्रकरण नंतर जाऊन पोहोचलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ असलेल्या सावरी गावामध्ये. आणि विशेषतः यामध्ये जी 2-3 नावं आलीत, आपण त्यांचा आपण अत्यंत जबाबदारीने सांगतो की मी आत्ता आपण अनेकदा व्हिडिओ करताना अत्यंत जबाबदारीने बोलतो, त्यामुळे आत्ता तरी सध्या तरी त्यांची नावं आरोपीशी जोडली गेलेली नाहीत. तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार सरकार काम करतं की नाही हा आपला सवाल आहे. तर सावरी गावाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ एकनाथ शिंदे यांचं जे गाव आहे त्या गावचे सरपंच आहेत रणजित शिंदे, तर त्यांचाही नाव जोडलं गेलेलं आहे आणि ही घटना झाल्यापासून ते सुद्धा पोलिसांच्या समोर आलेले नाहीत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये हे संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. विशेषतः ज्या शेडमध्ये हे ड्रग्ज 45 किलो पकडलं गेलं त्या शेडमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेल म्हणा किंवा रिसॉर्ट म्हणा, त्या रिसॉर्टमधून जेवण दिलं जायचं. सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या दूर गावापर्यंत, म्हणजे जिथं चिटपाखरूही जात नाही असं मराठीमध्ये आपण म्हणतो, किंवा चिटपाखरांचाच आवाज येऊ शकतो अशा ठिकाणी 12 मीटरचा रस्ता, सिमेंटचा रस्ता बनवला, तो त्या रिसॉर्टपर्यंत बनवला गेला. एक असंही म्हटलं जातं की ठीक आहे, मोठी सत्ता असल्यानंतर असं छोटंसं काम आपलं करून घेतलं तर तो फेवर केल्यासारखं काम आहे. परंतु ही जी घटना उघडकीस आली त्यामुळे या घटनेचं गांभीर्य खूप वाढलेलं आहे. एका शेडमध्ये अत्यंत दुर्गम अशा एरियामध्ये, भागामध्ये की जिथं लोकांना जायला नीट वाट नव्हती, तिथं मोठा रस्ता करून तिथं हॉटेलही बांधलं जातं, रिसॉर्टही बांधलं जातं आणि त्याची एक वेबसाईट तयार केली जाते. त्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर तिथं आपण बुकिंग करू शकतो आणि राहायला जाऊ शकतो, अशी ती व्यवस्था आहे. त्याच्या मालकी हक्क जो आहे तो त्या रिसॉर्टचा तो प्रकाश शिंदेंचा आहे. प्रकाश संभाजी शिंदे म्हणजे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ आहेत. अजून तरी गोविंद शिनकर आणि प्रकाश शिंदेंचा संबंध प्रस्थापित झालेला नाही किंवा तो निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे आपण आधीपासून अत्यंत जबाबदारीने सांगतो की उडून ताडून काहीतरी कोणातरी मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यायची आपल्याला तरी घाई झालेली नाही. परंतु सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण विचारायला काही हरकत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे मी आधी सांगितल्यानुसार हे मुंबईमध्ये ड्रग्ज पकडलं जातं. त्यामधलं जे आजचे ड्रग्जच्या म्हणजे जो क्वांटिटी होती ती फक्त 10 ग्रॅम ड्रग्ज होती. त्यामध्ये जे आरोपी पकडले गेले त्यामध्ये विशाल गोरे नावाचा एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्या अजित पवारांच्या पक्षाशी तो संबंधित आहे.
त्यानंतर तपासामध्ये जेव्हा पोलिसांनी मुंबई पोलिसांनी पुढे पावलं टाकली, त्यानंतर हे धागेदोरे पुण्यापर्यंत गेले, वर्ध्यापर्यंत गेले विदर्भाच्या, आणि नंतर ते या सावरी गावापर्यंत पोहोचले. आपल्याला गांभीर्य काय लक्षात घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या की घटना आहे त्यामध्ये ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थांचा वापर हा करून युवकांना नशेच्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे तिथं जात पात धर्म हा मुद्दा बाजूला नाही, तर भारताचा एक नवयुवक जो आहे की ज्याला भविष्याची चिंता असायला पाहिजे, त्याचं भविष्य घडवायला पाहिजे, अशा सगळ्या युवा पिढीला नशेमध्ये गुरफटण्याचा हा डाव आहे. त्याच्यामुळे त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अशा पद्धतीच्या अंमली पदार्थाच्या ज्या कारवाया आहेत त्यामध्ये पक्ष, जात, भेद, धर्म बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी जे मत मांडलं ते अत्यंत योग्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये मोठ्या लोकांवर कारवाई करणं हे टार्गेट असण्यापेक्षा सुद्धा हा जो ड्रग्ज भारतामध्ये नेमकं येतं कुठून, आता आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा माहिती घ्यायला सुरुवात केली तर देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्सचा वेगवेगळ्या पद्धतीनं जी आकडेवारी आलेली आहे ती खूप धक्कादायक आहे. जगभरातली आकडेवारी अशी सांगते की 25 कोटींपेक्षा जास्त लोक ड्रग्सच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झालेले आहे. साधारणपणे 2 लाख जणांचा मृत्यू फक्त ड्रग्स सेवन केल्याने जगभरामध्ये होतो आहे. पंजाबचं उदाहरण केलं तर आपण ह्या प्रकरणापासून थोडं दूर जाऊ, पण ही आकडेवारी याच्यामुळं आपण सांगतो आहे की ड्रग्सच्या नशेखोरीमध्ये महाराष्ट्र अडकला गेला नाही पाहिजे, आणि मुंबई पोलिसांनी जी कारवाई सुरू केली ती तडीच गेली पाहिजे आणि तिचा कुठंतरी शेवट चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. इथं जे 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या सरकारला आपल्याला ठामपणे विचारायचे आहेत की एक तर तुम्ही ज्या पद्धतीनं दावा करतात की राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूप चांगली आहे, तर सावरी गावामध्ये 45 किलो ड्रग्ज घेऊन येतात लोक बिनबोभाटपणे आणि तिथून ते वितरित केले जातात. तर हे कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या उदाहरणामध्ये बसतं, कुठल्या तुमच्या मापदंडात बसतं, हे सरकारने खुलासा करायला पाहिजे. या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना शासन तर झालंच पाहिजे, पण अंमली पदार्थ भारतामध्ये येतात मुंबईतून, ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये कसं जात आहेत, आणि सावरी अशा गाव आहे की जिथं कोयना धरणापासून साधारणपणे 75 मीटरपर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला परवानगी दिली जात नाही, परंतु तरीसुद्धा 15 मीटरच्या अंतरावर हे रिसॉर्टचं बांधकाम झालं. हा एक वेगळं प्रकरण आहे, त्याच्या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती वेगळ्या पद्धतीने होऊ शकते, परंतु तरीसुद्धा या प्रकरणामध्ये आत्ता जी माहिती समोर आलेली आहे त्या आधारे पोलीस खरंच तपास करतील का? 45 किलो ड्रग्सच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अशी होती की ते ड्रग्ज पकडलं आणि कारवाईनंतर ड्रग्ज नष्ट केलं जातं, अशी त्यांनी फक्त माहिती दिलेली आहे. की नष्ट केलेल्या ड्रग्जचे, गाडलेल्या ड्रग्जचे मूळ धागेदोरे, मूळ आरोपी आणि जे 3 आरोपी आहेत ते आसामचे आहेत की बांगलादेशचे आहेत, आणि ते जर सावरी गावापर्यंत पोहोचत असतील तर उद्या ते ड्रग्ज सोबत RDX सुद्धा आणू शकतात. हा आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे त्याला दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे अशा सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. हा विषय सुद्धा पुढच्या काळात आपण चर्चेला घेणार आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.